5 ऑगस्टच्या दैनिक पुढारीमधील बातमी पहा. मुस्लिम मुख्याध्यापकांना हटवण्यासाठी शाळेतील पाण्याच्या टाकीत विष टाकले. बेळगाव वृत्तसंस्था. केवळ धार्मिक द्वेषातून एका मुस्लिम मुख्याध्यापकांना शाळेतून काढून टाकण्यासाठी श्रीराम सेनेच्या एका नेत्याने सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या विषबाधेमुळे 12 निष्पाप विद्यार्थी आजारी पडले. या भयंकर कटाचा सूत्रधार असलेल्या सागर पाटील सह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत काही आठवड्यापूर्वी ही घटना घडली. या शाळेत एकूण 41 विद्यार्थी शिक्षण घेत असून मुख्याध्यापक सुलेमान गोरी नायक गेल्या 13 वर्षापासून येथे कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की हुलीकट्टी गावातील श्रीराम सेनेचा नेता सागर पाटील याने केवळ धर्माच्या आधारावर मुख्याध्यापक गोरी नायक यांना पदावरून हटवण्याचा कट रचला होता. त्याचा हा उद्देश पूर्णपणे धार्मिक विद्वेषावर आधारित होता. 12 विद्यार्थी आजारी, तिघेही आरोपी गजाआड. 14 जुलै रोजी हे दूषित पाणी प्यायल्याने शाळेतील 12 विद्यार्थी आजारी पडले. त्यापैकी 11 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांवर वेळेवर उपचार झाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. म्हणजे हे कसे मनोविकृत लोक आहेत बघा. हा श्रीराम सेनेचा पुढारी आहे. त्यानं आपल्याच लोकांना मारण्यासाठी, लहान निष्पाप पोरांना मारण्यासाठी विष टाकलं. कारण तो कोणतरी मुसलमान असला मुख्याध्यापक हटवायचा आहे. इतकी मनोविकृती यांच्या डोक्यामध्ये भरलेली आहे आणि म्हणून हे बॉम्बस्फोट घडवतात. आणि मग पोलीस, त्यांचे तपास अधिकारी, न्यायालय आणि सरकार हे सगळं सामील असल्यामुळं ते सापडत नाहीत, सुटतात. हे आता परवाच्याच मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये आपल्याला लक्षात आलं. कोल्हापूर भागात दंगली घडवण्यासाठी बाहेरचे तरुण आणून इथं दगडफेकी केल्या. हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत. म्हणजे अशा या मनोविकृतापासून आपण जनतेनंच दूर राहायला पाहिजे. लक्षात ठेवायला पाहिजे, हे रामाचे भक्त नव्हेत, शिवाजी महाराजांचे भक्त नव्हेत. हे केवळ मनोविकृत आहेत. आणि भगवा दहशतवाद जो नाही म्हणतोय लोक, तर तो हा असा भगवा दहशतवाद आहे आणि तो मनोविकृत दहशतवाद आहे. त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. धर्म, देव याच्यापेक्षा संविधान महत्त्वाचं मानायला पाहिजे, हे लक्षात घेऊया.